पुणेरी आवाज आणि खरं तर पुण्याच्या निवडणुकीमध्ये एक नाव सतत गाजतंय ते म्हणजे अमोल बालवडकर. का गाजतंय ते त्याचं कारण तुम्हालाही माहिती आहे. एकतर विधानसभेच्या वेळेला बंडखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. नंतर आत्ता परत एक होतोय. भाजपाने तिकीट नाकारलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे तुमचं काय सांगाल या संदर्भात? विधानसभेला बंडखोरी नाही, विधानसभेला मी प्रबळ दावेदार होतो, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि एक कार्यकर्ता म्हणून कामाच्या जोरावरती, केवळ कामाच्या जोरावरती मी पक्षाकडे विधानसभेसाठी मागणी केली होती. कारण या मतदारसंघामध्ये प्रचंड रोष होता की पूर्वी 19ला जे आपण नेतृत्व दिलं, 19 ते 24 मध्ये त्या नेतृत्वाने आजपर्यंत एकही प्रकल्प विकास कामाचं काम या ठिकाणी केलेलं नाहीये. केवळ चॉकलेट वाटण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला. मी अजूनही त्यांचा आदर करतो, पण त्या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचं काम केलं, पण माझ्या जनतेला त्यांचा काही उपयोग झालेला नाहीये. आणि त्या भावनेतून मी विचार केला की बाबा आता आपणच या भागातील विकास कामांसाठी लढलं पाहिजे. कारण 4 वर्ष महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. अनेक मोठी विकास कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत. वाहतुकीची कोंडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बालेवाडी वाकड रस्ता त्या ठिकाणी त्यांना गेले दुसरी टर्म झाली तरी त्यांना अजून तो प्रश्न सोडवता आलेला नाहीये. त्यामुळं या भागामध्ये एखादं प्लेग्राऊंड त्यांनी बनवलं नाही, एखादं गार्डन त्यांनी बनवलं नाही. एक हॉस्पिटल 40,000 स्क्वेअर फूटचं अख्खं उभं आहे, ते माझं त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. असं पण नाही की ते बनवायचे, ते बनवून धूळखात पडले, तेही त्यांना चालू करता आलं नाही गोरगरिबांसाठी. एक शाळा त्या ठिकाणी बालेवाडी हायस्ट्रीटला आहे, तिथं 1,500 मुलं मोफत शिकू शकतात इंग्लिश मिडियमची. आज या भागामध्ये शिक्षण आणि आरोग्य किती महाग झाले आपल्याला माहिती आहे. आणि एक सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार मी कार्यकर्ता आहे, त्यांच्या वेदना मी जाणतो. आणि या वेदनेतून ही कामं मी गरिबांसाठी त्यांच्याकडे मागितली आणि त्याचं त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना अजून माहीत पण नाही या 2 वास्तू कुठं आहेत या प्रभागामध्ये. तर अशा प्रकारचे लोक जर निवडून दिले तर इथून पुढचा काळ खऱ्या अर्थाने भयावह असणार आहे नागरिकांसाठी. या भागामध्ये तुमच्या सोबत फार मोठा जनसमूह बघायला मिळतो. तुमच्या इतर जे प्रोजेक्ट असतील, ह्या लोकांसाठीची सेवा असेल आणि तुमचा आतापर्यंतचा जो समाजकार्याचा भाग असेल, खूप मोठा पाठिंबा बघायला मिळतो. काय रहस्य आहे या सगळ्यांच्या मागे? हो का, इथं माझ्या बाजूला उभे असणारे माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन बाबूरावजी चांदरे, 2017ची सार्वत्रिक निवडणूक होती तेव्हा सुद्धा भारतीय जनता पक्षातून मी उभा राहिलो होतो. पण केवळ कामाच्या जोरावरती बाबूराव चांदरेंनी दाखवलं की ते त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात. आणि यावेळेस तर आम्ही दोघं सोबत आहे. 2 कामाची माणसं एकत्र आल्यामुळे बिनकामाची माणसं या प्रभागामध्ये काय करू शकत नाहीये. त्यामुळे हा संदेश आम्हाला द्यायचा की एक कार्यकर्ता विरुद्ध नेता काय करू शकतो. बरोबर आहे. जेव्हा तिकीट नाकारण्यात आलं होतं तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की धोबी पछाड करणार आहे मी भाजपचा. काय होतं त्याच्या मागे? भारतीय जनता पक्षाचा धोबी पछाड नाही बाबा. भारतीय जनता पक्ष, मला अजूनही पक्षाबद्दल आदर आहे. या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना बघून मी भारतीय जनता पक्षामध्ये काम चालू केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बघून या राज्यामध्ये मी 2014 मध्ये त्या ठिकाणी काम चालू केलं. पण गेले 11 वर्ष मी या पक्षामध्ये काम केलं आणि या पक्षातल्या पुण्यातल्या नेतृत्वाने पक्षाने नाही बाबा, पक्षाने नाही, या पक्षाच्या काही नेतृत्वाने स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न केला. 1.5 वर्ष त्यांनी तो कट रचला, पण तो 1.5 वर्षाचा कट 1.5 तासामध्ये अजितदादांनी पलटून लावला. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हा कार्यकर्ता पुन्हा या राजकीय आखाड्यामध्ये दंड ठोकून उभा राहिलेला आहे आणि तो आता या नेत्यांना कशी धोबी पछाड देतो 16 तारखेला बघा. तर हे होते आपल्यासोबत अमोल बालावडकर आणि त्यांनी सांगितलं की 16 तारखेला हे सगळं कळणार आहे की कशा पद्धतीने. चांदेरे साहेब माझ्यासोबत आहे, स्टँडिंग कमिटी आणि महानगरपालिकेत त्यांचं ऑलरेडी खूप सारं काम आहे. काय सांगाल भाऊ, कसं वाटतंय? मी 2007 पासून या परिसराचं प्रतिनिधित्व करत असताना नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे हा हेतू नजरेसमोर ठेवून 2007 ते 2012 या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बाणेर बालेवाडीचं कामकाज करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. 2012 साली सुद्धा 2 सदस्य प्रभागात असताना त्या ठिकाणी सुद्धा माझे दोन्ही नगरसेवक निवडून आले होते. आम्ही 2012 ते 2017 या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा ह्या दोन्ही गावामध्ये नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न केला. DP रस्ते आम्ही विकसित केले. 2017ला एवढी मोठी लाट असताना सुद्धा या परिसरातल्या नागरिकांनी मला एकट्याला त्या वेळेस निवडून दिलं. ते निवडून देण्याचं कारणच ते होतं
की काही लोकांनी सांगितलं की बाबूराव चांदेरे हे सिनियर आहेत, त्यांनी खूप कामं केलेली आहेत आणि या प्रभागातल्या बऱ्याच नागरिकांनी अमोल बालवडकर आणि मला पहिली पसंती दिली आणि त्या ठिकाणी निवडून दिलं. आज अमोल बालवडकर या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर मी पाहतोय की ह्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झालेलं आहे. कारण दोन्ही कामाची माणसं एकत्र आलेली आहेत. कारण नागरिकांच्या समोर प्रश्न पडायचा बाबूराव चांदेरे का अमोल बालवडकर, पण योगायोगाने आम्ही दोन्ही वेगळ्या वेगळ्या गटात होतो. 2017ला नागरिकांनी पसंती अमोलला पण दिली, नागरिकांनी पसंती मला पण दिली. पण योग असा आहे की 2026ला पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी आणि अमोल बालवडकर आम्ही एकत्रितरित्या आल्यामुळं ह्या संपूर्ण प्रभागामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही ज्यावेळेस एखाद्या सोसायटीमध्ये मीटिंग करतो त्यावेळेस त्या सोसायटीतलेच नागरिक सांगतात की आम्हाला एवढा आनंद वाटलाय की आम्हाला तुमच्या दोघांनाही मदत करायची भूमिका आमची असायची, पण आज योगायोगाने तुम्ही एकत्र आल्यामुळे तुम्ही दोन्हीही नगरसेवक कामाची माणसं आहात, त्यामुळं आम्ही तुम्हाला विसरणार नाही. आणि एक वातावरण वेगळ्या पद्धतीचे ह्या परिसरामध्ये तयार झालेलं आहे. मी ज्या पद्धतीने 2007 सालापासून आपल्या परिसरातल्या गोरगरीब नागरिकांना दिवाळी सर्जन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करतो, माझ्या पावलावर पाऊल टाकून अमोल बालवडकरनी सुद्धा तोच कार्यक्रम सुरू केला. आणि नागरिकांना एक माहिती आहे की या प्रभागामध्ये ही दोनच माणसं अशी आहेत की गोरगरीब नागरिकांना मदत करणारी आहेत. बाकी परिस्थिती अशी आहे की अमोलने आता सांगितलं, अमोलने पक्षावर टीका नाही केली, अमोलने काय सांगितलं की पार्टीने जे चुकीचे उमेदवार दिलेले आहेत त्याच्या विरुद्ध अमोलचा संतोष आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय होतंय, भाजपचं तिकीट घेताना फक्त एक पाहिलं जातं, ह्या सोसायटी वर्ग जो आहे ना, हे सोसायटी वर्ग सिम्बॉल मिळाल्यानंतर आमचाच आहे असं गृहीत धरून चाललं जातं. पण मी माझ्या बानेर बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सूस, माळुंगे परिसरातील सोसायटी वर्गातील नागरिकांना मनापासून धन्यवाद देईल की हे नागरिक एवढे सुजाण आहेत की जो काम करतो त्यालाच मदत करायची भूमिका घेतात. कारण आमची महायुती जरी असली तर लोकसभेला सुद्धा आम्ही भाजपचे उमेदवार निवडून देताना खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. विधानसभेला सुद्धा उमेदवार निवडून देताना आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. दुर्दैवाने महानगरपालिकेमध्ये आमची युती होऊ शकली नाहीये. ते त्यांच्या विचारांनी लढतात, आम्ही आमच्या विचारांनी लढतोय. जरी सुद्धा उद्या आमचे चारी नगरसेवक निवडून आले, होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत, होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आम्ही पुढचं वाटचाल करणार आहोत. फक्त माझी विनंती आहे, काम करणाऱ्या नगरसेवकाला, कार्यकर्त्याला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. कारण आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. नक्कीच. तर दोन्ही कामाची माणसं एकत्र आलेली आहे. बाणेर ह्या परिसरामध्ये त्यांचं ऑलरेडी खूप सारं काम झालेलं आहे. आता फक्त जो कौल असणार आहे तो 15 तारखेचा. निवडणुकीच्या अपडेटसाठी पुणेरी आवाज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.